विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण प्रकरण 4 पूर्ण केलेले होते आणि आज आपण आपले प्रकरण 5 हे सुरू करणार आहोत. सहकारी संस्थेची हिशेब व हिशेब तपासणी. बघा, आपण लॉकडाऊनचा पिरियड आहे. आपले आत्तापर्यंतचे सगळे लेक्चर ऑनलाईन झालेले आहेत. एक प्रकरण आपण ठेवलेलं आहे पत्रव्यवहाराचं. आपण अपेक्षा करतोय की कधी जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा आपण ते ब्लॅकबोर्डवरती सगळे पत्र मी तुम्हाला लिहून दाखवेल, तुमच्याकडनं छान प्रॅक्टिस करून घेईल. बघू आता काय होतं ते. तर त्याच्यानंतर आपण ते प्रकरण ठेवून आपलं हे 4थं प्रकरण चालू झालेलं आहे, म्हणजे 3 आपले पूर्ण झालेले आहेत. तर प्रकरण 5वं, सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी. बघा, सहकारी संस्थेचे हिशेब अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्ही जी सहकारी संस्था स्थापन करता, तर कोणतीही व्यावसायिक संस्था असू द्या, मग ती एकल व्यापारी असू द्या, भागीदारी संस्था असू द्या, संयुक्त व्यापारी संस्था असू द्या, तुम्हाला हिशेब हे ठेवलेच पाहिजेत. हिशेब तुम्हाला नीट करायलाच पाहिजे. अत्यंत महत्त्वाचं आहे हे. आता साधा एक्झाम्पल घ्या. तुमच्या घरामध्ये तुमच्या वडिलांचा जो काही पगार येतो, तर तो पगारसुद्धा ज्यावेळेस वडील घरात देतात, तर आई काहीतरी हिशोब करत असते की नाही, की महिन्याचं वाण सामान आपल्याला त्याच्यासाठी किती पैसे लागतात. तुम्हाला तुमचा जो काही खर्च असतो कॉलेजला जाण्या येण्याचा, परत तुम्हाला थोडेफार खायला पैसे द्यायचे, जरी तुम्ही डबा बरोबर आणला असेल तरी. तर मग अशा बारीक बारीक गोष्टी, घरातलं आजारपण, कुणी बाहेर जाणार असेल कुठे, तर मध्येच काहीतरी एखादा सणवार आला, तर मग अशासाठी आईसुद्धा आपली हिशोब करत असते. म्हणजे हिशेब करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याकडे पैसे किती आले, आपल्याकडून किती खर्च होतोय आणि आपल्याकडे किती शिल्लक आहे हे आपल्याला समजतं. मग तसंच सहकारी संस्थेला सुद्धा हिशेब ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीचे हिशेब ठेवले पाहिजे. सहकारी संस्था या सभासदांनी स्वेच्छेने एकत्र येऊन स्थापन केलेले आहेत. मान्य आहे आम्हाला. सभासदांनी त्यात भागभांडवल दिले, ते मालक आहेत. नफा मिळवणे हा त्यांचा मुख्य उद्देश नसला तरी त्यांना आर्थिक स्थितीचा आढावा ठेवावा लागतो. आपण बघितले, सहकारी संस्था म्हणजे सेवा देणारे आहेत. ह्या त्यांचा नफा मिळवणे हा त्यांचा उद्देश नाही आहे. त्यांचा पहिला उद्देश काय आहे की सेवा देणे. मग त्यांचा नफा मिळवणे हा जरी उद्देश नसला तरी हिशोब ठेवला पाहिजे. मग त्यासाठी त्यांना हिशेब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आर्थिक व्यवहाराची शास्त्रशुद्ध नोंद करणे म्हणजे हिशेब लेखन होय. आता शास्त्रशुद्ध नोंद यात व्यवहाराची तारीख, व्यवहाराचा तपशील व व्यवहारात समाविष्ट असणारी रक्कम या बाबींचा समावेश होतो. अर्थशास्त्रशुद्ध नोंद म्हणजे काय की तुम्ही व्यवहार कधी केला ती तारीख, व्यवहाराचा तपशील, कोणत्या प्रकारचा व्यवहार केला आणि त्याच्यात किती रक्कम तुम्ही खर्च केली. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही लिहा 25 जानेवारी 2020. काय केलं 25 जानेवारी 2020ला? आम्ही स्टेशनरी आणली. किती रुपयाची आणली? 5,000 रुपयाची. वह्या, फुलस्केप, पेन, रबर, व्हॉटेवर मे बी तुमची रिक्वायरमेंट आहे ती. मग तुम्ही ते 3 गोष्टी लिहिणार. तारीख, काय आणलं, स्टेशनरी आणली, किती रुपयाची आणली, 5,000 रुपयाची आणली. मीटिंग झाली, आपल्या सभासदांना तुम्ही चहा आणि नाश्ता दिला, म्हणजे रिफ्रेशमेंट. मग रिफ्रेशमेंट तारीख किती? 30 एप्रिल. कितीची झालं रिफ्रेशमेंट? झालं 3,000 रुपयाचं, चहा आणि नाश्ता सगळ्या सभासदांना. म्हणजे ही तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धत आहे तुमची ही हिशेब ठेवण्याची. त्यासाठीच हिशेब लेखनाची काटेकोरपणे केली जाणारी ही तपासणी म्हणजे हिशेब तपासणी होय. हिशेब तपासणी तुम्ही काटेकोरपणे करता म्हणून तिला हिशेब तपासणी असं म्हणतात. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेला आपले हिशेब आणि जमा खर्च लिहिणे बंधनकारक आहे. सहकारी संस्था या सार्वजनिक संस्था असून त्या लोकशाही तत्वानुसार आपलं काम करतात आणि आर्थिक व्यवहार पारदर्शक व अचूक ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. तर आपण ज्यावेळेस हिशेब तपासणी बघणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सहकारी संस्थेची वेगवेगळी पुस्तकं आहेत, त्यांची पहिले माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता तीच आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये जे आहे सहकारी संस्थेची पुस्तके ती आपण बघणार आहोत. तर सहकारी संस्थेच्या पुस्तकांमध्ये पहिलं पुस्तक आहे हिशेब पुस्तके. हिशेब पुस्तके म्हणजे आपल्याला ती तयार करावी लागतात. ही हिशेब पुस्तके सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा आरसा असतो. हिशेब पुस्तकं तुमच्या आर्थिक व्यवहारांचा आरसा आहे. तुमचे किती पैसे कुठे खर्च केले, किती तारखेला केले, ते हिशेब पुस्तकांवरून संस्थेची आर्थिक स्थिती समजते आणि हिशोब पुस्तकावरून आपल्या संस्थेची आर्थिक परिस्थिती आपल्याला कळते.
त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जी वही आहे ती आहे कीर्दवही. आता कीर्दवही म्हणजे काय, की संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची प्रथम ज्या वहीत किंवा पुस्तकात नोंद केली जाते तिला कीर्दवही असे म्हणतात. संस्था सुरू झाली, आपण जे काही खर्च केले ते पहिले आपण ज्या वहीमध्ये लिहिणार आहोत ती कीर्दवही. कीर्दवही किंवा रोजकीर्द असं म्हटलं जातं. तुम्ही तुमचे रोजचे व्यवहार या वहीमध्ये लिहिता. ते क्रमाने व पद्धतशीरपणे जमा किंवा नावे असे आपण नोंदवतो. आता कॉमर्सच्या मुलांना पटकन कळेल जमा व नावे. जमा म्हणजे डेबिट, तुम्ही जे खर्च करणार आहात. नावे म्हणजे तुमच्याकडे जे आलेत ते क्रेडिट. अशा प्रकारे ते आहे आपलं पहिलं कीर्दवही, म्हणजे इंग्लिशमधून त्याला जर्नल म्हणतात. जर्नल जे तुम्ही बीकेमध्ये करता ते जर्नल. दुसरं जे पुस्तक आहे ते आहे सहाय्यक पुस्तक. इंग्लिशमधून त्याला सबसिडरी बुक म्हणतात. आता सहाय्यक पुस्तक म्हणजे काय, ज्या सहकारी संस्थांचे दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर असतात अशा संस्था पोटकीर्द वही ठेवतात. या वहीला सहाय्यक वही असेही म्हणतात. कीर्दवहीची विभागणी पोटकीर्द वहीत केली जाते. त्याच्यामध्ये सबसिडरी बुक असतात, तुमचे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात. परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. म्हणजे पहिलं तुमचं पुस्तक जे आहे ते कीर्दवही आहे, जर्नल. दुसरं जे आहे सहाय्यक पुस्तके म्हणजे सबसिडरी बुक. तर ते कोणते कोणते, तर तुम्ही जो माल खरेदी करणार आहात तो सेल बुक, जो खरेदी करणार आहात ते परचेस बुक, जे विकणार आहात ते सेल्स बुक, जो विकलेला माल परत आला ते सेल्स रिटर्न बुक, जो खरेदी केलेला माल परत आला ते परचेस रिटर्न बुक. अशी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं ही सहाय्यक पुस्तकांमध्ये तयार करणार आहात. त्याच्यामध्ये बघा, उदाहरणी जे व्यवहार होतील ते तुम्ही पोटकीर्दमध्ये लिहिणार आहात. म्हणजेच परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक आणि सेल्स रिटर्न बुक. हे आपलं दुसरं हिशेब पुस्तक आहे. पहिलं हिशेब पुस्तक कीर्दवही, दुसरं हिशेब पुस्तक सहाय्यक पुस्तके, तिसरं आहे खातेवही. बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे लेजर. विविध खाती ज्या पुस्तकात नोंदवले जातात त्याला लेजर असं म्हणतात. आता तसं बघायला गेलं तर हे जे तुम्हाला मी आता ओरली बोलते हे मुलं प्रॅक्टिकल करतात. पण आता आपल्याला जर थेरॉटिकल आहे तर आपल्याला थेरॉटिकलच बघावं लागेल. पण कॉमर्सच्या मुलांना त्यातल्या त्यात थोडंफार तरी समजेल. पण काळजी करू नका, परीक्षेला ह्याच्यावरती खूप काही असा प्रश्न आत्तापर्यंत तरी विचारला नव्हता. आता पॅटर्न चेंज झालेला असला तरी हे किती महत्त्वाचं आहे हे मला माहिती आहे. तर याला इतकं विशेष महत्त्व तुम्ही देऊ नका पोटकीर्द वहीला. म्हणजे हे जे पुस्तके, हे जी पुस्तकं आपण बघतोय त्याचं आपण एवढं काही त्याचं विशेष नाही आहे सहाय्यक पुस्तकांमध्ये. मग आता ह्या ज्या वह्या आहेत, परचेस बुक, सेल्स रिटर्न बुक, त्याच्यानंतर आपण खातेवही बघतोय. खातेवही म्हणजे काय, लेजर. तर लेजरमध्ये काय होतं, विविध खाती ज्या पुस्तकात नोंदविल्या जातात त्यास खातेवही असे म्हणतात. रोजकीर्दमध्ये लिहिलेल्या व्यवहारांची नोंद नंतर खतावणीमध्ये केली जाते. रोजकीर्दच्या नोंदी स्थानांतरित केल्या जातात, म्हणजे त्याचं पोस्टिंग होतं आणि नंतर आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो त्याच्यापासून. पुढचं जे पुस्तक आहे आपलं रोख पुस्तक. रोख पुस्तक म्हणजे कॅशबुक. म्हणजे रोख पुस्तक हे रोजकीर्द वहीचे पोटकीर्द आहे. त्यामुळे रोखीने होणाऱ्या व्यवहारांच्या सर्व नोंदी रोख पुस्तकामध्ये केल्या जातात. विशिष्ट तारखेला सहकारी संस्थेमध्ये आलेल्या रोख रकमेचे, केलेल्या रोज खर्चाचे व रोख शिल्लकीच्या नोंद रोख पुस्तकात केल्या जातात. हे झालं आपले हिशेब पुस्तके. आणि आपला जो पॉईंट आहे तो आहे वैधानिक पुस्तके. आता वैधानिक पुस्तके म्हणजे काय, तर सहकारी संस्था कायदा 1960 नियम 65 नुसार सहकारी संस्थेमध्ये जी पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे त्याला वैधानिक पुस्तकं असे म्हणतात. म्हणजे जी संस्थेमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे पुस्तकं ती वैधानिक पुस्तके. म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार आपल्याला काही पुस्तकं संस्थेमध्ये ठेवावीच लागतात, जी मेंटेन करावी लागतात, जी रोजच्या रोज अपडेट करावी लागतात ती पुस्तकं. त्यातलं पहिलं पुस्तक आहे सभासद नोंदणी पुस्तक. त्याच्यामध्ये आपल्या सभासदांची सर्व माहिती असते. सभासदांचे नाव, संपूर्ण पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदार व्यक्तीचे नाव, धारण केलेल्या भागांचा तपशील, हे सगळं आपल्या सभासद नोंदणी पुस्तकामध्ये असतात. सभासदांची सगळी माहिती नमुना आय प्रमाणे हे पुस्तक ठेवणे आवश्यक आहे. आपलं वैधानिक पुस्तक हे, त्याच्यामध्ये सभासदांची सगळी माहिती असते. सभासदांचं नाव, गाव, पत्ता, किती शेअर्स खरेदी केलेत, किती केलेत, कोणत्या तारखेला केलेत, आणि याचा नमुना आय प्रमाणे तुम्हाला ह्याची सभासद नोंदवही ठेवावी लागते. दुसरं वैधानिक पुस्तक आहे क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही.
आता क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही म्हणजे काय बघा. या या नोंदवहीत आर्थिक वर्ष संपल्याबरोबर क्रियाशील सदस्य व अक्रियाशील सदस्य यांची स्वतंत्रपणे यादी तयार करून तशी नोंद केली जाते. या नोंदवहीत सदस्यांचे नाव, पत्ता, ईमेल, क्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक, अक्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचा दिनांक अशी माहिती असते. क्रियाशील सदस्यांची यादी J1 नुसार करतात आणि अक्रियाशील सदस्यांची यादी J2 नुसार करतात. म्हणजे काय, ते सभासदांनी किती कामं केली आहेत, किती आपल्याला सभासद नवीन आणून दिले आहेत, अजून त्यांनी किती लोकांना इंट्रोड्यूस केलेलं आहे, हे क्रियाशीलमध्ये येतील. आणि अक्रियाशील म्हणजे जे शांत आहेत बिचारे, फक्त आपले पैसे गुंतवलेत आणि वर्षाला जे काही लाभांश येईल ते घेतात, कर्ज लागलं तर घेतात. पण क्रियाशील सभासद हे अजून सभासद आणून देतात तुम्हाला, अजून प्रवेश फी गोळा करून देतात, अजून पण दुसरी लोक आणतात की जे दुसरे पैसे तुमच्याकडे डिपॉझिट करतील, कुणी तुम्हाला काहीतरी संस्थेला मदत करेल, बक्षीस डोनेशन देईल, ते क्रियाशील. आणि अक्रियाशील म्हणजे जे काहीही काम करत नाहीत ते, असं त्यांचं वर्गीकरण करतील तारखेसकट. हे झालं. ती पण एक नोंदवही असते सहकारी संस्थेकडे. हे दुसरं वैधानिक पुस्तक. तिसरं वैधानिक पुस्तक आहे भाग नोंदणी पुस्तक. भाग नोंदणी पुस्तकामध्ये सभासदांनी विकत घेतलेल्या भागांची नोंद असते. तुम्ही किती भाग विकत घेतले, कोणत्या तारखेला घेतले ते. भाग नोंदणी पुस्तकावरून भाग खतावणी लिहितात. ज्या सभासदांनी भाग विकत घेतले असतील त्यांची क्रमवार यादी असते भाग नोंदवहीमध्ये आणि त्यांना क्रमांक दिलेला असतो. त्या सभासदांनी त्यांच्या दाखल्याला क्रमांक दिलेला असतो, शेअर सर्टिफिकेट नंबर असतो तुम्हाला एक. हे झालं पुढचं पुस्तक. त्याच्यानंतर आपलं पुढचं पुस्तक आहे कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. बघा आता या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेने विकलेल्या कर्ज रोख्यांची संख्या, कर्ज रोख्यांची दर्शनी किंमत, एकूण किंमत, परतफेडीची तारीख, व्याज इत्यादी बाबतची नोंद असते. आता कर्ज रोखे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, मी ह्याच्यामध्ये डिटेल चर्चा केलेली आहे. आपल्याला जर कर्जाऊ भांडवल लोकांकडून पाहिजे असेल तर त्याला कर्ज रोखे असं म्हणतात. मग त्यांची क्रेडिटर्स असतात ते, मग त्यांची पण एक वही असते. त्यांनी आपल्याला कधी पैसे दिले, किती आपण त्यांना परत कधी करायचे, त्यांनी किती दिले, त्यांना व्याज किती द्यायचं, ही सगळी कर्ज रोख नोंदणी पुस्तकामध्ये नोंद असते. त्याच्यानंतर सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक. मागच्याच भागात आपण बघितलं इतिवृत्त म्हणजे काय. संस्थेचे जे ठराव, कामकाज, निर्णय असतात ते मीटिंग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी लिहून काढतो सचिव, त्याला इतिवृत्त म्हणतात. मग हे पुस्तकसुद्धा संस्थेने ठेवणं बंधनकारक आहे. नंतर संचालक मंडळाच्या सभेचे इतिवृत्त पुस्तक. जसं सभासदांचे सभेचे इतिवृत्त पुस्तक असतं तसंच संचालकांच्या सभेचं पण इतिवृत्त पुस्तक तुम्हाला ठेवावं लागणार. नंतर मालसाठा पुस्तक. आता मालसाठा पुस्तकामध्ये तुम्ही काय ठेवणार आहात तर सहकारी संस्थेच्या विविध भागातील मालसाठ्याची तपशीलवार, तुम्ही कुठे कुठे तुमच्या कुठल्या कुठल्या गोडाऊनमध्ये तुमचा माल आहे, कुठे कुठे तुम्ही माल ठेवलेला आहे, त्याची सगळी नोंद तुमची कुठे असणार आहे, मालसाठा नोंदवहीमध्ये असणार आहे, पुस्तकमध्ये असणार आहे. नंतर मालमत्ता पुस्तक. मालमत्ता पुस्तकमध्ये तुमच्या संस्थेची स्थिर व अस्थिर मालमत्तेची सगळी नोंद असणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचं मालमत्तेचे नाव व स्वरूप, मालमत्ता खरेदीचा दिनांक, किंमत, मालमत्तेतील वाढ अथवा घट इत्यादी तपशील मालमत्ता पुस्तका नोंदवहीत असते. म्हणजे हे जे आपले आज आपण जे पाहिलेले आहेत 9 पॉईंट, 8 पॉईंट पुस्तकं, मालमत्ता पुस्तक, मालसाठा पुस्तक, असे हे वैधानिक पुस्तकाचे 8 पॉईंट आहेत. आणि पुढचे जे आहेत ना ते मी तुम्हाला पुढच्या वेळेला मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. पण त्याच्या आधी मला तुम्हाला काय सांगायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त तुम्हाला होमवर्कच्या वहीमध्ये हे करा, क्लासवरच्या वहीमध्ये ते करा सांगते, पण तुम्हाला आपली एक पद्धत माहिती आहे जी आपण 11वीला पण बघितलेली आहे की आपलं जे प्रकरण होतं त्याच्या आपण ऑब्जेक्टिव्ह तुम्ही स्वतः सॉल्व करता आणि नंतर मी त्याची टेस्ट घेत असते. आपल्या 2 चॅप्टरच्या टेस्ट झालेल्या आहेत, प्रकरण पहिलं आणि प्रकरण तिसरं. आता 4थ्या चॅप्टरची पण ऑनलाईन टेस्ट मी तुमची घेईलच, त्याचं तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईलच. पण तरीसुद्धा तुम्ही तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये आता आपलं जे 4थं प्रकरण झालेलं आहे त्याचेही ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सोडवायचे आहेत. ते अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह सोडवणं. तुम्ही का, कारण ऑब्जेक्टिव्ह जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला परीक्षेला एक अशी स्वतंत्र वही तयार होईल जी तुम्ही पटकन नजरेखालून घातली की तुम्हाला फक्त ऑब्जेक्टिव्हच सगळे दिसतील. म्हणजे तर हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत हे परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. म्हणून आपण ऑब्जेक्टिव्ह काय करायचे आहेत, सगळ्यांनी सोडवायचे आहेत. कुठल्या 4थ्या प्रकरणाचे.
आणि आता ह्या प्रकरणाचे हे जे पॉईंट आहेत हे तुम्ही काहीही तुमच्या वहीमध्ये नाही लिहिलं तरी चालेल. अजून तरी हिशेब पुस्तकं हा जो आपलं 5वं प्रकरण सुरू झालं आहे त्याच्यामध्ये हे जे आत्तापर्यंत मी जे शिकवते ते तुम्ही फक्त ते तुमच्याकडे वाचा, पुस्तकामध्ये आहे, पुस्तकामधून तुम्ही नजरेखालून घाला. ही फक्त आपल्याला सगळी माहिती आहे. महत्त्वाचं जे असेल ते मी तुम्हाला सांगेलच की तुम्ही वहीत लिहा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा होमवर्क पण चालू ठेवा, क्लासवर्क पण करा आणि व्हिडिओ लेक्चर्स पण बघा. आणि हे बघा लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस आमचे व्हिडिओ बघता आम्हाला समजतं किती मुलं व्हिडिओ बघत आहेत की नाही ते. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ ज्यावेळेस बघता त्यावेळेस पूर्ण बघा. आम्हाला पूर्ण बघितलेले विद्यार्थी पण कळतील. आत्ता जरी मी तुम्हाला काही बोलत नसली पण जेव्हा कॉलेज सुरू होईल त्याचा तुम्हाला समजेल की आम्ही तुमच्यासाठी काय काय करतोय आणि अजून काय काय करणार आहोत ते. त्याच्यामुळे तुम्ही हे जे व्हिडिओ लेक्चर आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्या. तुम्ही ते सबस्क्राईब करा आपले शिक्षकांचे सगळ्या चॅनल आणि लाईक्स पण द्या तुम्ही. आमच्यासाठी हे एक मोटिवेशन आहे. कारण बघा तुम्ही समोर असताना तुमचं लेक्चर घेणं आणि तुम्ही आमच्या समोर नसताना लेक्चर घेणं खूप फरक आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस आमच्या समोर असता त्यावेळेस आम्हाला एक व्यवस्थित एक ऊर्जा मिळते लेक्चर घेत असताना. एक उत्साह असतो. तो उत्साह एकटं घरात राहून एका बंद रूममध्ये राहून आम्हाला तो उत्साह इथे मिळत नाही आहे. तरीसुद्धा आपल्या कामाचा भाग म्हणून आम्ही हा करतोय आणि करत राहणार. तर तुम्ही जर आमचे ते व्हिडिओ बघितले, तुम्ही जर ऑनलाईन टेस्ट ज्या मी घेते त्या व्यवस्थित दिल्या तर आम्हालाही वाटतं की विद्यार्थीसुद्धा काहीतरी करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची काळजी. तुम्ही 12वीला आहात, अजून आपलं कॉलेज सुरू होण्याचं काहीही नाव नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही जर त्या टेस्ट व्यवस्थित दिल्या, व्यवस्थित लेक्चर्स बघितले तर आमची थोडी तरी काळजी कमी होते की चला काही ना काही असेना पण मुलं अभ्यास करत आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगते, अजून सारखं सांगते की तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा, आमचे शिक्षकांचे लाईक्स पण तुम्ही द्या आणि ऑनलाईन टेस्ट पण व्यवस्थित देत जा. आणि दुसरं म्हणजे काय की तुम्हाला ज्या मी वह्या बनवायला सांगितलेल्या आहेत त्या वह्या तुम्ही बनवता त्यावेळेस होमवर्कच्या वहीमध्ये आणि क्लासवर्कच्या वहीमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे त्या दोन्ही वह्या मेंटेन ठेवणं. समजलं? तर अशा प्रकारे तुम्ही त्या दोन्ही वह्या तुमच्या मेंटेन ठेवायच्यात. क्लासवर्कची वही पण आणि होमवर्कची वही पण. हे अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला. तर ह्याच्यानंतर आपण आपले जे वैधानिक पुस्तकं पुढची आहेत ती आपण डिस्कस करणार आहोत. आणि इथे मी थांबते. थँक यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.